ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगाव जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि यावर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे हे बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करवलान मॅडम आहेत। मॅडम काय सांगणार, नेमक्या किती महिला आहेत, कोणकोणत्या विभागाच्या आणि या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? आम्हाला शासनाने 7 लोकांची यादी पाठवली होती, कर्मचाऱ्यांची यादी, जे जिल्हा परिषदमध्ये नोकरी असताना सुद्धा लाडकी बहीणचा लाभ ज्यांनी घेतलेलं होतं त्यातले 6 लोक सापडलेले आहेत। त्यांची सेवार्थ ID आपण सर्क्युलेट केली, एक अजूनही बाकी आणि त्याचा शोध बहुतेक आज संध्याकाळपर्यंत लागून जाणार आहे आम्हाला। त्यातला एकाने राजीनामा दिलं होतं आधीच, म्हणजे योजना येण्यापूर्वीच, आणि बाकी 5 जे सापडले आहेत त्यात एक ग्रामसेवक आहे, ग्रामसेविका आहे, कनिष्ठ सहाय्यक आहे, असे लोक आम्हाला सापडलेले आहेत। त्यांना आम्ही ऑलरेडी शिस्तभंगाची कार्यवाहीची नोटीस दिलेली आहे। विभागीय चौकशी तर होणारच आणि त्यांची रिकव्हरी आपण लावू। पुढच्या 7 दिवसात त्यांचं उत्तर आमच्याकडे येणार आणि त्याच्यानंतर ही कार्यवाही सुरू होणार आहे। मॅडम, यामध्ये एक पुरुषसुद्धा आहे की जो ग्रामसेवक आहे, त्याने पण सुद्धा लाभ घेतलेला आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? एक पुरुष ग्रामसेवक ही सापडले ज्यांनी लाभ घेतलेला आहे लाडकी बहीणचं, आणि हे फार आम्हालाही चिंताजनक वाटलं आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आपण सक्तीची कार्यवाही करू की सगळं माहीत असताना सुद्धा त्यांनी कसं काय केलं। आपण मॅडम, योजना फक्त महिलांसाठी होती, पुरुषांनी कसा लाभ घेतला नेमकं काही माहिती समोर आली का? माहिती अजूनही समोर नाही आहे। एकदा त्यांची खुलाशेचे येऊ द्या आमच्याकडे, आणि दुसरं त्यांच्या आल्यावर ते ज्या तालुक्यांचे आहे, ज्या यंत्रणेने हे अप्रूव्ह केलं पुरुष असतानाही, त्यांनाही आपण समोर बोलून त्यांची जबाबदारी फिक्स करू। मॅडम, ज्या 6 महिला आहेत ज्या समोर आल्या आहेत, नेमकं त्या कोणत्या विभागाच्या आहे, कोणत्या ठिकाणी त्या नोकरी करतात? वेगळे वेगळे आहे। एक लपामध्ये सापडले, ग्रामसेविका सापडल्या, ICDS विभागात सुद्धा सापडल्या, मग हे वेगळ्या वेगळ्या विभागात आम्हाला सापडल्या आणि कार्यवाही तर एक प्रकारचीच होणार यांच्याकडे। ते आपण वेळेवर करू, शोकॉज दिला गेलेला आहे आणि लवकर 7 दिवसाच्या आत खुलासा आला की आपण कार्यवाही करू त्यांची। तर 7 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे खुलासा आल्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल, अशी माहिती आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोलताना दिली आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।